वर्धा जिल्ह्यातील सिंधी मेघे येथील वार्ड क्रमांक 4 मध्ये तिसरा इंटरनेट टॉवर उभारण्याच्या हालचालींना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। परिसरात आधीच 2 टॉवर असून नवीन टॉवरमुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी 65 नागरिकांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती, मात्र अद्याप कोणतीही प्रत्यक्ष चौकशी झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दरम्यान संबंधित कंपनीने पोलीस संरक्षणाची मागणी केल्याची माहिती समोर आली असून जबरदस्तीने टॉवर उभारण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तुषार देवडे, अरुण कुंभारे, बंटी राऊत, उत्तम गिरीपुंगे, प्रकाश भुसारी, रवी भारद्वाज, अनिल गावंडे, सचिन राऊत, खुशाल राऊत, बाळू तिमांडे, महेश गिरीपुंजे व परिसरातील नागरिकांनी दिला आहे। रामनगर परिसरामध्ये पूर्वीच 2 टावर असताना एकाच बिल्डिंगवर तिसरा टावर बांधण्याचे प्रयोजन गेल्या कित्येक महिन्यापासून चालू आहे। 2 वेळा जिल्हाधिकारी साहेबांना, पोलीस स्टेशनला 2 वेळा, व्हिडिओला, ग्रामपंचायतीला आणि आज सीओ साहेबांना आम्ही निवेदन दिले। माझं असं म्हणणं आहे की रेसिडेन्शियल एरियामध्ये कोणतीही ग्रामसभेची परवानगी नसताना हे टावर कसे काय बांधकाम होत आहे? त्यांच्याकडे बांधकाम आराखडा नसून फक्त घर मालकाला किराया दिलेला आहे, पण शासनाची बांधकाम आराखडा नसताना हा कर त्यांनी डुबविलेला आहे। ग्रामपंचायतची कोणतेही एनओसी त्यांच्याकडे आहे नाही, एन्व्हायरमेंट सर्टिफिकेट नाही आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये सार्वजनिक ठिकाणी 50 हातावर तिथे लेप्रसी फाउंडेशन आहे। लेप्रसी फाउंडेशन असताना, रिसर्च सेंटर असताना बाजूनेच मुलांची छोटी अंगणवाडी आणि प्रायमरी शाळा आहे आणि त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी सारखी वर्दळ असते आणि हे जीपीटेलवाले 2 ते 3 वेळा येऊन आता जनतेमध्ये फार मोठा रोष आहे आणि रामनगर पोलीस स्टेशनला जाऊन ते नेहमी समाजसेवकांची आणि कार्यकर्त्यांची तक्रार करून सांगतात का आमचं लीगल आहे, पण त्यांचं संपूर्ण टावर बांधकाम हे अनलिगल आहे। एकाच घरावर 3 टावर बांधल्यानं त्या घरावर लोड कॅपॅसिटी येते आणि फिटनेस सर्टिफिकेट नाही आणि हे टावरचं रेडिएशन इतकं चालतं का त्या ठिकाणी आम्ही निवेदन देताना जे सरकारी दवाखान्यामधून ज्यांची ट्रीटमेंट घेतली, कोणी आंधळा झालं, कोणी पंगू झालं, त्यांच्या सर्वांचे नावासहित आम्ही एक 15 ते 20 पेशंट तिथे आहेत आणि हे रेसिडेन्शियल एरियामध्ये त्यांनी शासनाला आरोग्य कर भरतात, ते स्वच्छता कर भरतात, अनेक प्रकारचे आरोग्याचे कर भरत असताना त्यांच्यावर हे टावर लादण्यात येत आहे। तर हे कोणत्याही परिस्थितीमध्ये जीपीटीएलचे तिसरे टावर होणार नाही याची दक्षता घ्यावी। यानंतर आम्ही निवेदन न देता संपूर्ण रामनगरवासी भव्य मोठं तीव्र आंदोलन करू आणि आता आम्हाला 47च्या टेम्परेचरमध्ये ते केव्हा येतात टावर बांधण्यासाठी जेसीबी आणि आपली माणसं घेऊन आणि आम्हाला कामं सोडून हे निवेदन देण्यासाठी यावं लागते। तर आम्ही कायदा हातात घेणार, यापुढे तीव्र आंदोलन करू। आमच्या हाताने कोणतीही चूक झाल्यास प्रशासन याला तीव्र जबाबदार राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।